हे बघा मित्रांनो, आपल्याला थांबा. हे बघा, हरभऱ्याच्या सरीला आपण पाणी बंद केलं आहे. बघा, दोन्ही साईडला माती लावून फक्त ऊसाच्या सरीला, आणि इथं बघा, इथं माती लावलं आहे. हे दोन्हीकडे ऊस आहे, फक्त ऊसाच्या सरीला. आता माझ्याकडून एक चूक झाली होती. मी कसं मित्रांनो, रात पाहिलं आहे म्हणजे बघा, मी कडपर्यंत कडक केलं तो. म्हणजे मला माहीत होतं असं होणार म्हणून, पण तेवढं काही इफेक्ट पडणार नाही. पुढच्या वेळेला फक्त ऊसाच्या सरीला पाणी सोडू आणि हरभऱ्याच्या सरीला कॅन्सल करू, असं मी नियोजन करून केलं तो. पण माझं नियोजन चाललं नाही. मग त्यामुळं आता परत दुबार धंदा लागला आहे. असंच होतं शेतीमध्ये. काय म्हणजे तुम्ही शेती शिकत असताना होतं, म्हणजे लहान मोठ्या गोष्टी होत असतात मित्रांनो. तो वेळोवेळी सुद्धा जा, म्हणजे तुम्हाला शेतीमध्ये मोठं नुकसान होणार नाही आणि शेतीमध्ये तुम्हाला अजून शेती करायला अजून आवडायला लागेल. तर मित्रांनो, अर्धा तासाच्या खूप मेहनतीनंतर आपलं काम ओके झालं आहे. त्याच्या आधी पुढं बघा, किती मस्त सूर्य म्हणजे प्रकाशाची किरण इकडून तिकडं रंगछटा पडली. त्या सनसेट व्हायला लागला आहे. आणि इथं बघा, कौली आपली सरळ झाली आहे. परवा दिवशी आपल्याला पाणी सोडायला मोकळा. हां, सो यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या इथं बघ, थांबा, हां, हरभरा खात बसलो आहे. मग थोडंसं, कारण आपण रात्रपाई इथं पाणी सोडलेलो. मग थांबा, उठावायला लागेल मला. बघ, कुठं कुठं म्हणजे असं थोडंसं म्हणजे नांगर मारताना मित्रांनो ह्या साईडला पलटी मारलो ना, म्हणून मध्ये थोडं तिथं खोलगट भाग पडलेलं. मग त्यामुळं माती कशी विस्कटून गेली बघ इथली. बघ, त्यात रात्री पाणी सोडताना मित्रांनो कुठून काय पाणी जाते ते कळतच नाही. बघ, हे सगळं भरून घ्यायला लागलो आहे. म्हणजे आज रात्री पाणी सोडायला ओके. फक्त हे इथं कट्टी वायवायचं एवढंच काम ठेवायचं आहे. मग काल रात्री चालू करण्याचं नियोजन होतं, तेवढं पाण्याला पण आलं नाही. मग हे सगळं नियोजन वगैरे करायचं होतं. मग त्यामुळं चालू केलो नाही. आता हे ती मधली आपण पाट केलं तो, कौली केलं तो, त्याला परत बुजून घ्यायचा आहे. कारण हरभरा, तुम्हाला हरभरा दाखवतो, लई पाणी सोडल्यामुळे असं व्हायला बघ सगळं. त्यामुळं ते ओके करायचं आहे. आणि हिथून बघा व्ह्यू कसं दिसतंय मध्ये बकडपर्यंत. आणि मी हरभरा खात इथं बसलो होतो, फावडं पण आणलेलो. इथंपर्यंत केलो, त्या तिथं थोडं एक्सरसाइज राहिलं आहे. मग बघ, ते केलो. अजून हे बघ, एक चार फावडं माती टाकलो की ओके. इकडं काय तेवढी नाही. बघ, इकडं पण बघ, हे सरी ओके आहे. पण हे सरी बघ, असं झालं आहे. पाणी जास्त झाल्यामुळे बघा हरभरा. तर गाईज बघ, आता जस्ट हातपाय धुवून घेतलो, चहा पिलो संध्याकाळचा. मग दुपारी बघा जनावरं धुतलो सगळे तिन्ही, मी आणि मम्मी मिळून. मम्मी फक्त धरत होती जनावरांना, साकच पाणी मारून 2-4 हात फिरवून त्यांना बांधलं. आणि मित्रांनो, दुपारी थोडी झोप केली, कारण आज रात्री जागरण करायचा, लाईट येणार आहे. मग त्यामुळं हे ते निम्मापर्यंत आलेलं आपलं हे सगळं काम. मग हे एवढं पूर्ण करून रात्रीच्या पाण्याला सज्ज करायचं आहे. सध्या चहा पिऊन आलो आहे. मग आता जनावरांना सगळं काम ओके करून आलो तिकडचं. मी इकडं म्हणजे जनावरांना ते पशुखाद्य ठेवणं, त्यांना पाणी पाजवणं. इतकंच नाही मित्रांनो, जनावरांना चारा पण मारून ठेवला आहे गाजरावत. फक्त थोडं एक वैरण टाकण्यापुरतं मका मारायचा, मका म्हणजे झालं. म्हणजे इथं काम होतोय आपण. किती 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 लहान झालं बघा ते करपून. म्हणजे असं साईडनं सगळं माती जाऊन म्हणजे त्याला काय म्हणते, कापून मग ते काय नीट होत नाही. मग इथंच ॲडजस्ट केलो मी, तिकडं थोडं करून. मग आणि एक अर्धा तास इतका हरभरा खाल्ला मित्रांनो,
तुम्हाला ते जे टरपले दाखवतो. लय खतरनाक खाल्लं एवढं हां एवढं हरभरा मी असं गोळा करून नेलेलो. म्हणजे असं कारण त्याच्यामध्ये हरभरा भरलेलं हुडकून मग असा निवांत अर्धा तास खाल्ला बघा तेवढा. मग खाऊन जनावरांना वगैरे धुतलो, त्यांना सावलीतून उन्हात बांधलो. धुतल्यानंतर मग त्यांना पशुखाद्य आणून ठेवलो. मग त्यांना पाणी पाजवलो, मग वैरण मारलो आणि हातपाय धुतलो आणि चहा पिऊन आता इकडं आलो. चला मग पटापटा आपण काम उरकून घेऊया. ऊन बघा. हे बघा मित्रांनो, आपल्याला थांबा. हे बघा हरभऱ्याच्या सरीला आपण पाणी बंद केलं आहे. बघ दोन्ही साईडला माती लावून फक्त ऊसाच्या सरीला. आणि इथं बघ इथं माती लावलं आहे. हे दोन्हीकडे ऊस आहे, फक्त ऊसाच्या सरीला. कारण अजून ओललं आहे रान. पण हे म्हणजे त्याला काय हरभरा जसं मोठं झालं आहे तसं ते खाली म्हणजे सावली त्याची खाली पडते. मग ऊन तिथं पण पोचू नाही शकत. मग जमीन अजून पण ओढली आहे मित्रांनो. मग आपल्याला ड्रिचिंग करायचं आहे ऊसाला. तुम्हाला माहीतच आहे आपण त्या पलीकडे केलं आहे. मग इथं पण करायचं आहे. मग त्याच्यासाठी बघ फक्त ऊसाच्या साईडला एवढंच बघ. इथं मध्ये बंद केलो आहे, त्या साईडला दोन्ही साईडला ऊस. आणि इथं तर हे कसं काय शेपेट आहे, हे दोन ऊसाच्या सऱ्या. मग असं नियोजन केलं आहे. कारण तिथं तुम्ही 5 दिवस अगोदर बघितलं असेल, मी खालची पाटं म्हणजे खालचं जे कौली आहे, म्हणजे आमच्याकडे कन्नड भाषेत कौली म्हणतात, ती जे काय कौली आहे ते मी सरळ करून घेतलो. मग त्याच्यामुळं काय झालं मग तर तुम्हाला पाणी कडपर्यंत जायला असं ताणून पाणी जात होतं. मग सगळीकडं असं पूर्णपणे गुडघ्या एवढं चिखल म्हणजे असं रान भिजलं होतं. मग त्याच्यामुळं बघ कसं झालं आहे थोडं. म्हणजे हे बघ तर 10 फूट गेलं पुढं चांगलं आहे. म्हणजे इकडं कडाला कसं झालं बघा हरभरा. मग ही माझ्याकडून चूक झाली शेतीमध्ये. बघा मित्रांनो, लहान लहान चुका लक्षात घेऊन त्या वेळोवेळी सुधाराव्या लागतात. नाहीतर तुम्हाला एवढा मोठा नुकसान होतो त्याचा काय माप नाही. तंबा इथं बघ इथं ठिकठिकाणी इथं झालं आहे परत पुढं झालं नाही. बघा पुढं सगळं हिरवं आहे. फक्त इथं एवढंच रान झालं बघा जास्त पाण्यामुळं. पण जास्त पाण्यामुळं बघा हे त्याला मीठ पण सुटलं आहे जमीन. मग जास्त पाणी बोरचं पाणी आहे ना, त्यामुळं मग शेती करत असताना वेळोवेळी छोट्या चुका मित्रांनो लवकरात लवकर सुधाराव्या लागतात. मग आपण पण आता माझ्याकडून एक चूक झाली होती. मी कसं मित्रांनो रातपाळी लाईटा म्हणजे मी कडक केलतो. म्हणजे मला माहीत होतं असं होणार म्हणून, पण तेवढं काही इफेक्ट पडणार नाही. पुढच्या वेळेला फक्त ऊसाच्या सरीला पाणी सोडू आणि हरभऱ्याच्या सरीला कॅन्सल करू असं मी नियोजन करून केलतो. पण माझं नियोजन चाललं नाही. मग त्यामुळं आता परत दुबार धंदा लागला आहे. असंच होतं शेतीमध्ये. काय म्हणजे तुम्ही शेती शिकत असताना होतं म्हणजे लहान मोठ्या गोष्टी होत असतात मित्रांनो. तो वेळोवेळी सुद्धा जा, म्हणजे तुम्हाला शेतीमध्ये मोठं नुकसान होणार नाही. आणि शेतीमध्ये तुम्हाला अजून शेती करायला अजून आवडायला लागेल आणि त्याच्यामध्ये रस येईल, नवीन अनुभव येतील. इथं बघ ते त्यात तेवढं झालं आहे. आणि इकडं कसं हिरवं आहे. अजून फुलं आहेत वरी. इथं काय पण झालं नाही, फक्त कडला बघा हे कमीत कमी एक 30 फूट. थांबा तुम्हाला दाखवतो एकदम परफेक्टमध्ये. बघ इथंपर्यंत बघ एक 30-40 एवढंच खराब झालं आहे कोपऱ्यामध्ये. कारण पाणी जास्त रात्रपाळी लाईट होती मित्रांनो. मी तर काय करू, मला एक सवय नाही रात्रपाळी म्हणजे जागरण करायची. तरी पण
करायला लागलो काय निवांत. मग आता खाली पाट बरोबर काय चालू. आणि मित्रांनो बघा फुटवा यायला लहान लहान, म्हणजे आम्ही फवारणी केली ती बघा मक्याला, हरभऱ्याला आणि उसाला. त्याच्यामुळे बघा हे बघ 1 2 3 4 अजून खाली आहेत ह्या ड्रेसिंग. इथं बघ 1 2 3 4 5 6 इथं बघ किती निघाली ती. अजून आत्ता बाहेर पडायला येते 1 2 3 4 5 6 हे मेन. मग ह्या ड्रेसिंगमुळे इथं पण बाहेर पडायला आहे म्हणजे सगळीकडे बाहेर पडायला मित्रांनो. मग त्याला योग्य नियोजन करणं, नियोजन करायला पाहिजे. इथं गेला बघा ऊस मित्रांनो थोडं ठिकठिकाणी गेला आहे ते. काय आता आज वार आहे शनिवार, शुक्रवार आहे, बुधवारी आज रात्रपाळीमध्ये वरचं निम्म संपते. मग खालचं निम्म आपण दिवस पायी सोडणार आहे. आणि दिवस पायी सोडताना त्याच्यामध्ये कांडी घालून घेणार आहे उसाचं. कारण ते जे काय गॅप पडलेलं आहे ते त्याचं डोळं गेलेलं उसाचं ते भरून काढणार आहे. शक्यतो खाली जास्त झालं नाही मित्रांनो, हेच निम्म थोडं तेवढं पण झालं नाही. तुम्हाला दाखवायचं झालं तर बघा हां चांगला इथं. हा बघ हां इथं गेलं, तिथं दोन डोळा करून इथं मध्ये घातलं की 1 नंबर ओके. इथं काय गरज नाही, एकदम ते पुढं जसं ऊस मोठं होतं तसं ते कवर करून घेतलं, कवर करून घेतं मित्रांनो. आणि इथं बघ इथं 1 2 डोळा टाकलं की काम आपलं ओके. मग चला इथं काय थोडं आहे, फक्त अर्धा तासाचं काम आहे. बघा किती आहेत म्हणजे 1 2 3 4 हे 5 हे 6 हे 7 8 9 आणि 10 11 12 13 14 15 16 सारे आहेत. इथंपासून ते मी फावडं ठेवलो बघा तिथंपर्यंत 1 अर्धा तासात ओके होईल. त्याच्या आधी तहान लागली बाबा, मी वरनंच पाणी पिऊन येणार होतो. ते ब्लॉकच्या नादात खाली तसं चालू. मग आता पाणी पिऊन येतो तोपर्यंत. गाईज इथं बघा टरपली पडली ती, ह्याच्यापेक्षा दुप्पट मी जनावरांना म्हणजे टाकलो आहे, जनावरांच्या पुढं टाकलो. तर मित्रांनो अर्धा तासाच्या खूप मेहनतीनंतर आपलं काम ओके झालं आहे. त्याच्या आधी पुढं बघा किती मस्त सूर्य म्हणजे प्रकाशाची किरण इकडून तिकडं रंगछटा पडली, त्या सनसेट व्हायला लागला आहे. आणि इथं बघा कवली आपली सरळ झाली आहे. परवा दिवशी आपल्याला पाणी सोडायला मोकळा. हां हे कशाचं तुम्हाला माहीतच आहे, कन्नडमध्ये अक्षी म्हणतात, बहुतेक मराठीमध्ये माझ्या मते जवस काय तर असं म्हणतात. पण बघा लहान लहान थांबा आता बघा अजून कच्चे आहेत. मग त्याची फुलं काय फुलं आहेत बघा त्याच्या आधी. गाईज मग आता रात्रीचे 10 वाजले आणि लाईट पण आली. थांबा तुम्हाला दाखवतो बॅटरी धावून. बघा मोटर चालू केलं आणि
आता फावडं घेऊन चाललो आहे आपल्या ड्युटीवर. आज जातोय आणि सॉरी आज मला माझं पोस्टिंग त्या शेतात झालं मित्रांनो. आणि आज नाईट ड्युटी आहे. मग येत्या बुधवारीपर्यंत परत बुधवारी डे ड्युटी. आणि आपण ह्याच प्लॉटमध्ये निम्म खाली त्या कोपऱ्यात माझी पोस्टिंग होणार आहे. सध्या आत्ता तरी इथं पोस्टिंग आहे. अजून पाणी येत आहे बघ. मी तुमच्यासोबत बोलत असंच चाललो आहे. पाणी आ गया, पाणी आ गया, आलं बघा इथं. मग आणि चाललं आहे पुढं. मग हा ब्लॉग मी इथे चेंज करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगला लाईक शेअर करा.